राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आयोगाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 4 महिन्यामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने 6 मे रोजी दिलेत। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केलेली आहे। प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार 3 टप्प्यामध्ये निवडणूक घेण्याचे नियोजन होतं असं सांगितलं जातंय। याबाबत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, 3 टप्प्यात पालिका निवडणुका होणार असल्याचं कळतंय, एकंदरीत अपडेट्स याबाबतचे। सुवर्ण, नक्कीच राज्यातील 29 मनपा, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 288 पंचायत समितीसाठी 3 टप्प्यात हे मतदान घेण्याची रचना ही आयोगाकडून आखली जाते। यात पहिला टप्पा हा उत्तर व दक्षिण महाराष्ट्र असेल, त्याच्यानंतर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान व्हावाची आखणी केली जाते। पण या सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या 3 टप्प्यामध्ये जर मतदान झालं तर याचा सर्वस्व फायदा महायुतीला प्रचारासाठी सोपा होऊ शकतो, कारण राज्यस्तरीय नेत्यांना अगदी तालुका पातळीवर प्रचाराची संधी मिळेल आणि हे 3 टप्पे उपयुक्त ठरू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची जी चर्चा सुरू झाली आहे, त्या 3 टप्प्यात जर निवडणुका झाल्या तर त्यांना मुंबई, ठाण्यात आणि काही महापालिका जसे की नाशिक आहे, ज्या शहरी पट्टा आहे, तिथे त्यांना प्रचारासाठी सोपं जाऊ शकतं। त्याच्यामुळे एकूणच हा जर 3 टप्प्याच्या पालिका निवडणुका ज्या होत आहेत त्या महायुतीसाठी प्रचारासाठी सोप्या जातील अशी एक चर्चा सुरू झाली। ठीक, शिवाजी, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर महायुतीला प्रचाराला या 3 टप्प्यांमध्ये जर निवडणुका झाल्या तर सोपं होणार आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांच्यासाठी सुद्धा ही 3 टप्प्यातली निवडणूक फायद्याची ठरण्याची शक्यता आहे।